नमस्कार मित्रांनो, प्रत्येक पेन्शनधारकाला लाईफ सर्टिफिकेट हे वेळोवेळी द्यावे लागते। मग त्या ठिकाणी काम सोपे व्हावे म्हणून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। मग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जर आपण देणार असो तर आपल्याला कोणत्याही संस्थेत म्हणजे बँकेत किंवा कुठल्या ऑफिसमध्ये आपल्याला ते प्रमाणपत्र घेऊन जाण्याची गरज नाही, ते ऑनलाईन त्या ठिकाणी होते। पण हे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काही वेळा रिजेक्ट होते। मग हे रिजेक्ट होण्याची कारणे कोणती आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर आपण या ठिकाणी टायटल बघू शकता मित्रांनो की डिजिटल लाईफ सर्टिफिकेट रिजेक्ट का होते, तर मग हे काम करा। मित्रांनो, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नाकारले गेल्यास पेन्शन वितरण एजन्सी किंवा बँकेशी त्वरित संपर्क साधा। प्रमाणपत्र नाकारण्यात आलेले कारण शोधा। दिलेल्या माहितीत काही तफावत आढळल्यास ताबडतोब नवीन जीवन सन्मान ID मिळवा। असे करण्यास अयशस्वी झाल्यास पेन्शन बंद होऊ शकते। पेन्शनधारकांच्या सुविधा लक्षात घेऊन सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुरू केले आहे। हे प्रमाणपत्र ऑनलाईन केले जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते ज्या बँक किंवा एजन्सीमधून तुम्हाला पेन्शन मिळते त्या बँकेकडे जमा करण्याची गरज नाही। ही नवीन सुविधा कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आली होती, जेणेकरून वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजे जीवन सन्मानपत्र घरी बसून देता येईल आणि पेन्शन मिळू शकेल। मग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन केले असल्याने आणि सर्व काम ऑनलाईन केले जात असल्यामुळे या ठिकाणी काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे। मग काही त्रुटींमुळे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नाकारले जाण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत तुमचे पेन्शन थांबेल, त्यामुळे पैसे खर्च करण्यात अडचणी येतील। आता प्रश्न असा आहे की पेन्शन थांबू नये म्हणून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काही कारणाने नाकारले गेले तर काय करायचे? सोपा उपाय म्हणजे प्रमाणपत्र नाकारले गेले तर तुम्ही ताबडतोब पेन्शन वितरण संस्थेशी संपर्क साधावा। तुमच्या समस्येबद्दल एजन्सीला सांगा, त्यात चुकीची माहिती दिल्याने प्रमाणपत्र नाकारले गेले असण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब नवीन जीवन प्रमाणपत्र किंवा पुरावा ID साठी अर्ज करावा। या ID मध्ये सर्व माहिती अचूक भरा आणि बायोमेट्रिक तपशील देखील द्या। हे काम लवकरात लवकर करा, कारण हा ID तयार झाल्यावर जीवन प्रमाणशी संबंधित काम मंजूर मानले जाईल। याच्या आधारावर तुमची पेन्शन जारी केली जाईल। मग जीवन प्रमाणपत्राबद्दल महत्त्वाची विशेष गोष्टी। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बँक, पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीमध्ये नेऊन जमा करावे लागेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। याचे उत्तर नाही असे आहे। निवृत्ती वेतनधारकाला हे प्रमाणपत्र स्वतः सादर करावे लागत नाही, कारण त्याच्याशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन केली जातात। तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार होतात, त्याचा डेटा आपोआप जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट भांडारात जातो। यानंतर इंटरनेटद्वारे ते आपोआप तुमच्या पेन्शन वितरण संस्थेकडे हस्तांतरित केले जाते। हे सर्व काम ऑनलाईन केले जाते। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुमचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट या ठिकाणी रिजेक्ट होत असेल तर आपण लगेच त्या संस्थेशी संपर्क साधून त्या ठिकाणी आपली माहिती पूर्ण करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।